महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एका तरुणाने अपशब्द उच्चारित समाज माध्यमावर टीका केली आहे। या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला शोधून काढत चांगला चोप देत धिंड काढली। याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल होतो आहे। समाज माध्यमावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आता कोणत्याही थराला जाऊन एखाद्यावर टीका करणे याशिवाय त्याचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर टाकणे असे प्रकार पाडीस लागत आहेत। नुकताच नालासोपारा येथील एका तरुणाने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। ही आक्षेपार्ह पोस्ट टाकणे या तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे। ही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी या तरुणाचा शोध घेत थेट राहत्या घरातून त्याला बाहेर काढून चांगला चोप देत त्याची धिंडही काढली। याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे। तरुणाच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे विविध स्तरातून त्याच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत मनसेच्या मनसे रिपोर्ट आणि अधिकृत ट्विटर हँडलवर देखील ट्विट करण्यात आले आहेत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी हा तरुण अर्वाच्य भाषेत टीका आणि शिवीगाळ करत होता। एका मर्यादेपर्यंत टीका सहन केली जाऊ शकते, परंतु प्रसिद्धीसाठी सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन विधाने करणारे या तरुणाची महाराष्ट्र सैनिकांनी धिंड काढली असे मनसेने या ट्विटमध्ये नमूद केले आहे। काल रात्री फक्त तो माणूस आम्हाला भेटलाय। गेले 15 दिवसापासून तो अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत होता त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर। साहेबांना, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना, त्यानंतर उबाटाचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे याबद्दल नेमकं म्हणायला गेलो तर मराठी माणसांचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल मराठी असून तो या प्रकारे अभद्र भाषेत काही शब्द असे वापरले की जे आपल्या कोणाही परिचित लोकांसाठी वापरले गेले तरी आपल्याला तो थोडासा त्रास होणारच। आम्ही गेले 10 दिवस त्याला ट्रॅक करत होतो, पण तो इथे तिथे पळत होता। काल मला फोन आला आमचे जिल्हाध्यक्षांचा की तो नालासोपारामध्ये कुठेतरी राहतोय। तर आम्ही त्याच्या पाठी मुलं लावली आणि 4 तास सातत्याने शोधत असताना काल रात्री तो आम्हाला ट्रेस झाला। आणि ट्रेस झाल्या असल्या कारणाने नंतर आम्ही त्याला विचारलं की भाई तू असं काय करतो, हे करतो। तिथे यारेरावीची भाषा होती, तो बाहेर येत नव्हता आणि त्याचा जो समाचार घ्यायचा होता तो कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। त्या संदर्भातली तुलिंद पोलीस स्टेशनला FIR ही त्याच्या नावाने। नाव काय त्या मुलाचं? त्याचं नाव सूरज शिर्के करून आहे। आणि जेव्हा आम्ही शहानिशा केली तर त्याच्या वडिलांचं नाव काहीतरी वेगळं आहे, आईचं नाव काहीतरी वेगळं आहे आणि कोणाच्या तरी बोलता पोपट आहे तो। काय संदेश काय देणार तुम्ही सगळं त्यांना जे असं वागतात? काय बोलायचं अशा लोकांना? हे विकृत मेंदूची लोकं आहेत, त्यांना कोणाबद्दल काय बोलायचं काय नाही बोलायचं। आणि तुम्हाला इतकंच पडलेलं आहे मराठी माणसांसाठी किंवा मराठी लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी, तर तुम्ही जे सरकारमध्ये आहे त्यांना जाऊन हे प्रश्न विचारा। फक्त तुम्ही जी लोकं आज महाराष्ट्राचा विचार करून चाललेले आहेत त्या नेत्यांसाठी तुझी पातळीच नाही आहे बोलण्याची। आणि व्यक्तिगत तुम्ही कोणावर बद्दल अशा प्रकारे अभद्र भाषेत तुम्ही बोलू शकत नाही, हाच संदेश आहे। व्यक्तिगत तुम्हाला संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत त्याच्या एका चौकटीत राहून तुम्हाला व्यक्त व्हायचे तुम्ही व्हा, पण अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही बोलू शकत नाही। हां, सन्माननीय राजसाहेब आमचे अध्यक्ष आहेत, आमचे मार्गदर्शन बिंदू आहेत, पण त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही असे शब्द वापरणार, मग कोणी असू दे, नेमकं बोललं जायचं की अमराठी लोकांना मारलं जातं आहे, पण हा मराठी व्यक्ती आहे। जो कोणी महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबबद्दल असे अभद्र शब्दामध्ये टीका करणार त्याचा असा समाचार घेतला जाईल।